वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे खासदार साक्षी महाराज यांची जीभ पुन्हा घसरली आहे। ज्यांच्या 4 पत्नी आहेत आणि जो 40 मुलांचा विचार करू शकतो तेच देशाच्या वाढत्या लोकसंख्येसाठी जबाबदार आहेत असं विधान करून साक्षी महाराजांनी नव्या वादाला तोंड फोडलंय। नाव न घेता मुस्लिम समुदायाला उद्देशून साक्षी महाराजांनी हे वक्तव्य केल्याचा आरोप होतोय। उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती साक्षी महाराजांनी बेताल वक्तव्य केल्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं त्यांच्याकडे आता स्पष्टीकरण मागितलंय। देश में समस्याएं खड़ी हो रही जनसंख्या के कारण, उसके लिए हिंदू जिम्मेदार नहीं है। जिम्मेदार वो है जो 4 बीवी और 40 बच्चों की बात करते। माताओं का ये मशीन तोड़ाई है। इन माताओं का सम्मान होना चाहिए, चाहे हिंदू हो चाहे मुसलमान हो। उत्तर प्रदेशासह 5 राज्यांच्या निवडणुकीत पक्ष जो लायक असेल अशाच उमेदवारांना उमेदवारी देईल, त्यामुळे नातेवाईकांना तिकीट मिळावं यासाठी दबाव आणू नका असा सज्जड दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकारिणी दिलाय। अर्थात या भाषणावेळी माध्यमांना मोदींनी दूर ठेवलं होतं। राजकारणात नातेवाईक आणि निकटवर्तीयांसाठी मोठी फिल्डिंग लावण्याची परंपरा भारतीय राजकारणात आहे। ही पद्धत बंद करण्यासाठी मोदींनी आता पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे। 1 फेब्रुवारीला सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीवरती उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगानं केंद्रीय कॅबिनेट सचिवांना दिले। तसं पत्रच आयोगानं सचिव प्रकाश सिन्हा यांना धाडलंय। दरवर्षी 28 फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प यंदा 1 फेब्रुवारीला सादर करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। मात्र त्यानंतर फक्त 3च दिवसात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, हरियाणा आणि उत्तराखंड या 5 राज्यांमधील मतदानाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे अर्थसंकल्पात सरकार लोकप्रिय घोषणा करून जनतेला भुलवण्याचा प्रयत्न करू शकतं अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे। नोटबंदीच्या निर्णयानंतर पळवाटा काढणाऱ्या काळा पैसा धारकांच्या मुसक्या आवरण्यासाठी केंद्र सरकारनं काही नवीन निर्णय जाहीर केलेत। मुदत ठेवी आणि बचत खाती सोडून सर्व खात्यांसाठी पॅन कार्ड किंवा फॉर्म नंबर 60 देणं बंधनकारक असणार आहे। 28 फेब्रुवारीपर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे। याशिवाय ज्या खात्यांवरती 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली आहे, अशा खात्यांचा तपशील देखील बँका आणि पोस्ट ऑफिसेसकडून आयकर विभागानं मागितलेला आहे। शिवाय अशा खात्यांच्या 1 एप्रिल ते 9 नोव्हेंबर पर्यंतच्या व्यवहारांची माहिती देखील मागवण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे दहशतवादाला चांगलाच फटका बसलाय, तर हवालाद्वारे मिळणाऱ्या पैशांवर देखील या नोटबंदीचा परिणाम झालाय। 50% हवाला व्यवसायावरती याचा परिणाम झाल्याचं समजतंय। गुप्तचर यंत्रणांच्या तपासात ही बाब समोर आली आहे। भारतीय चलनाची पाकिस्तानातल्या क्वेटा आणि कराचीतल्या नोटप्रेसमध्ये छपाई होत होती आणि हा पैसा भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी वापरण्यात येत होता। काश्मीर खोऱ्यात दहशतवादाशी संबंधित हिंसाचार 60% कमी झालाय अशी माहिती मिळते। जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेशात तुफान बर्फवृष्टी सुरू आहे। सलग 2 दिवसांपासून तुफान सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे जम्मू, श्रीनगर आणि राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले। शिमला, कुलू, किन्नौर तसंच लाहौल स्पिती, चांबा, सिरमौर, कांगरा या ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्याची माहिती मिळते। त्यामुळे या भागातील नागरिकांना समस्यांचा सामनाही करावा लागतोय। महामार्ग बंद असल्यानं जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झालेला आहे आणि त्यामुळे नागरिकांचं काही प्रमाणात हाल सुरू झालेत। काल श्रीनगरमध्ये विक्रमी बर्फवृष्टी झाली आहे। तब्बल 4 इंचांपर्यंतचा बर्फाचा खच रस्त्यावरती जमलेला होता। पुढच्या 48 तासांपर्यंतही हवामानाच्या स्थितीमध्ये कोणतीही सुधारणा होणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यात यंदाच्या मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद जळगावात झाली आहे। काल जळगावचा पारा तब्बल 5 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरला होता। त्यापाठोपाठ धुळे आणि नाशिकचं तापमान 7 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। इकडे पुण्यात देखील यंदाच्या मोसमातलं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं असून पुण्यात तापमान 7.8 अंश सेल्सिअस इतकं होतं। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतलं तापमान इतर शहरांच्या तुलनेत अधिक होतं, मात्र मागच्या 2 दिवसात मुंबईत देखील आता थंडी जाणवू लागली आहे।